नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज। निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। राजगुरुनगरात पोलिसांच्या नाकाखाली खुलेआम मटका जुगार, प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात। शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला जुना मोटार स्टँड व भाजी बाजार परिसर हे नागरिकांच्या दैनंदिन वर्दळीचे ठिकाण। याच ठिकाणी पोलीस मदत केंद्राशेजारीच मोकळेपणाने मटका जुगार सुरू असल्याचे वास्तव नागरिकांसमोर आले असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर मोठा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। अड्ड्यांवर कार्यरत टोळ्या नागरिकांना आमिष दाखवून जाळ्यात ओढतात। खेळाडूंचे पैसे संपेपर्यंत त्यांना बसवून ठेवले जाते। विरोध केला तर धमकावणे, मारहाण अशा घटना घडत असल्याचे समोर आले आहे। यामुळे नागरिक मानसिक त्रास सहन करत असून घरगुती कलह वाढत आहेत। या सगळ्या प्रकारामागे पोलिसांचा मूक आशीर्वाद असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत। गुरुवारी दि. 28 मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह राजगुरुनगर मार्गे मुंबईकडे निघाले होते। त्यावेळी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त असून ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर खुलेआम मटका खेळला जात होता। एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलीस उपस्थित असतानाही कुठलीच कारवाई झाली नाही। परिणामी नागरिकांच्या मनात पोलीस धंदेवाल्यांचे संगनमत असल्याची शंका आणखी दृढ झाली आहे। पत्रकारांनी या संदर्भात पोलिसांना विचारणा केली असता असे धंदे कुठे सुरू आहेत ते सांगा, अशी चिथावणीखोर प्रतिक्रिया देण्यात आली। काही पत्रकारांनी तर पोलीसच या अवैध धंद्यांना संरक्षण पुरवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे। खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैध दारू, गुटखा, मावा व गांजासारख्या अंमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असून तक्रारी असूनही पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। ग्रामपंचायती व स्थानिकांनी वेळोवेळी तक्रारी करून हितग्रारदारांची माहितीच पोलिसांकडून संबंधितांकडे दिली जाते असेही गंभीर आरोप होत आहेत। राजगुरुनगर आणि खेड तालुक्यातील या अवैध धंद्यांमुळे नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त होत असून संतापाचा उद्रेक झाला आहे। त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। प्रतिनिधी अपूर्वा धायबर सोबत ठळक घडामोड।